कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत राजश्री शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा उदय डांगे यांनी नगरसेवक पदाचे उमेदवार प्रशांत दिनकर चव्हाण आणि जुबेरिया साहिल गोलंदाज यांना घेऊन प्रभाग क्रमांक 10 पिंजून काढलाय। मतदारांना घरी जाऊन आपल्या सहकार्य करा असं सांगत गाठी भेटी घेत आहेत। मनीषा डांगेसह प्रशांत चव्हाण, जुबेरिया गोलंदाज यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय। प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात तिघा उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांशी घरगुती गाठीभेटी आणि संवाद साधून समस्या, अपेक्षा आणि विकासाच्या गरजांची माहिती घेतली आहे। नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उदंड पाठिंबा यामुळे सर्वच उमेदवारांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे। या संदर्भात बोलताना मनीषा डांगे यांनी मागे मी नगराध्यक्ष पद भूसवले असल्यानं मतदार मला ओळखतात। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास आहे, त्यामुळे मतदारांना घरी जाऊन भेटलं की त्यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असं मनीषा डांगे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केलंय। आता प्रत्यक्ष घराघरामध्ये जाऊन लोकांना भेटत असताना एक प्रचंड समाधान वाटत आहे की प्रत्येक घरामध्ये माझा चेहरा ओळखीचा आहे। म्हणजे घरातील, या गावातील, या वार्डातील एकही घर असं नाही आहे की ज्यांना मनीषा उदय डांगे, प्रशांत दादा किंवा गोलंदाज बहिणी माहीत नाहीत, असं एकही घर नाही आहे। याचा अर्थ यापूर्वी आम्ही केलेल्या कामाची ही पोचपावती आहे। जनता अत्यंत हसतमुख मनानं, आनंदानं आणि स्वखुशीनं आमच्या पाठीशी आहे। याच्यामध्ये आम्हाला प्रचंड समाधान आहे। बाकी सगळंच्या सगळं आम्ही जनतेवरती सोडून दिलेलं आहे। यावेळी प्रशांत चव्हाण आणि जुबेरिया गोलंदाज यांनी सांगितलंय की प्रभागातील जनता सकारात्मक प्रतिसाद देत आहे। विकासाच्या आश्वासक भूमिकेवर आम्ही निवडून येणार। उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि इथून प्रचार चालू केला आहे आणि मला भरपूर उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि विजय माझा नक्की आहे। प्रभाग क्रमांक 10 मधून मला उमेदवारी भेटलेली आहे। प्रचार करताना आम्हाला इतका प्रतिसाद भेटलेला आहे। याच्या अगोदर माझे सासूबाई उभे राहिलेल्या होत्या, त्यांनी आता मला हा पद दिलेला आहे आणि मी माझं नाव दाखवीन, हे माझी इच्छा आहे आणि सगळ्यांनी मला प्रोत्साहन करावे हीच माझी आशा आहे। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।